हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू मोमेंट्स विथ यू. सकाळचे 7 वाजले आणि मी एका बऱ्याच असं लाऊड बँग्स येत होते, जोरजोरात आवाज येत होता. तर मी त्या आवाजाने उठले आणि कारण ना थोड्या वेळाने मिसाईल थ्रेट अलर्ट आला होता की पोटेन्शियल मिसाईल आहे असं अलर्ट आलेला गव्हर्नमेंटचा. आणि थोड्या वेळानंतर हे असे आवाज आले. मी घाबरून उठले आणि मी उद्देशला सुद्धा उठवलं की बघ कसला आवाज येतोय. आणि उद्देशने बघितलं तर खाली गाडी होती, तो त्याच्यात सामान टाकत होता. लोकांना कळलं पाहिजे, जरा आरामात करा ना, भीती वाटते, लोक घाबरतात. आणि कन्स्ट्रक्शनवाले पण अलगच आपले ढब 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 चालू आहे, त्यांच्यामुळे पण वेगळी भीती वाटते. शी, आज झोपच झाली नाही आहे. रात्रीपासून 3 वेळा अलर्ट आलेले आहेत. ओ आय सी जेट. मी जस्ट एक फायटर जेट पाहिली होती. शिट, मी रेकॉर्ड करायच्या आधी ती ढगांमध्ये लपली. बघू मला परत कॅप्चर करता येते का. पहिल्यांदाच पाहिली अशी जवळून गेली ती. असा दिवस आहे, अशी मॉर्निंग झालेली आहे माझी. झोप उडले रात्रीपासून. कारण असं ऐकलं ना की आता ते लोक जे US चे जितके पण ब्रँड आहेत, म्हणजे जे ॲमेझॉन झालं, बाकीचे गुगल झाले, त्यांना टार्गेट करणार आहेत. आणि आमच्या घराच्या इथेच त्यांचं जो मोठं वेअरहाऊस आहे 1 किलोमीटर लांबच आहे. सो तेव्हापासून माझी झोप उडाली आहे. बघूया लेट्स दिवस कसा जातो. एअरक्राफ्ट आहे. आज खूप दिवसानंतर उद्देश आणि मी आम्ही खाली उतरलोय. ठीक आहे, व्योम झोपलाय तर आम्हाला तो एकच चान्स मिळाला की खाली निघूया. सो आम्ही आलोय खाली आणि मी आज काहीतरी डिसाईड केलेलं आहे. लोक म्हणताय की दुबईकडे 10 दिवस पुरणारच राशन आहे. तर बघूया की हे कितपत खरं आहे. काय बोलतो? हां, आम्ही आता एक छोटीसा इथे ग्रोसरी स्टोर आहे, तिथे जातो. आधी त्याला विचारतो, त्याचे बघू तो आम्हाला जर उत्तर देत असेल तर ठीक आहे, नाही देत असेल तर मग जे काही मला शूट करता येईल ते मी करेन. पण मी प्रयत्न पूर्ण करणार आहे की दाखवू आणि बघू की हे खरं आहे का, की 10 दिवसानंतर राशन संपणार आहे. तर बघूया. आणि आता घरातून निघालोय तर नम्रताला सगळ्या गोष्टी सांगून निघाले. कोणताही अलार्म वाजला, काही वाजलं की काही बघायचं नाही, सरळ बाबूला उचलायचं आणि पळत सुटायचं खाली. भीती वाटते ना. सेफ आहे सगळं बट स्टील. आणि खाली उतरले तर तुम्हाला दाखवते की कसं आहे वातावरण. लोक म्हणतात की सगळं बंद आहे, पण असं काही नाही आहे. सगळं छान चालू आहेत. लोक खाली छान वॉक करतात. तिकडे कॅफेटेरिया आहे, तिथे लोक खायला सुद्धा बसतील. चल दाखवते मी तुम्हाला सगळं. किती वातावरण सुंदर झाले बघा ना. आणि घरून तर इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं की काच आहे चकाचक. अच्छा, ही एक ग्रोसरी स्टोर आहे. आपण बघूया तो आपल्या बरोबर कॉपरेट करतो का, तो आपल्याला काही सांगतो का. त्याने किती क्यूट शूज घातलेत. नाईस. बघूया. चला, नॉर्मल जिंदगी चालू आहे सगळ्यांची. हा, मग अशी इथून डोक्यावरून मिसाईल गेली तर आपल्या संपूर्ण इंटरसेप्ट झाला तर संपूर्ण क्लिअर आहे. काय नाही होत. मला बघायची आहे मी इंटरसेप्ट होता. आपण आवाज आल्यानंतर, म्हणजे ते कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर आलेलो आहोत, पण मला ते होताना असं बघायचं डोळ्यासमोर कसं होते. ओके. आणि हे बोलतात ना की प्रत्येक फ्लाईटच्या मागे एक जेट सोडलेली आहे. आय डोंट नो ते कितपत खरं आहे की काय. मी जितका पण फ्लाईट बघितलेला त्या सिंगलच फ्लाईट बघितलेलं. अजून कोण दिसते ना, सगळंच चालू आहे. ते रेस्टॉरंटच्या बाहेर गर्दी बघ. हा कुठचा तरी पाकिस्तानी क्रिकेट प्लेअरचा आहे ना रेस्टॉरंट. हो, काय शाहिद आफ्रिदी. कोण शाहिद आफ्रिदी? जाऊ दे, मला तर क्रिकेटचं काहीच माहित नाही. पण हा जो रेस्टॉरंट आहे ना, तो एक पाकिस्तानी क्रिकेट प्लेअर आहे त्याचा आहे. खूप गर्दी असते इथे. खूप गर्दी असते. आणि आता त्यांचं ते रमजान चालू आहे तर ते लयच गर्दी असते. आपल्या इंडियन न्यूजमध्ये असं येतं आहे की इथे स्टॉक नाही, दुबईमध्ये स्टॉक नाही आहे, काही डेजचा स्टॉक नाही. पण आज वॉर चालू करून झालं डे 12 आणि स्टील गोष्टी इथे आहेच. भाज्या आहेत, देन फिश आहेत. येस, डेफिनेटली थोडीशी प्राईस
वाढली आहे, बट दॅट इज नॉट द इश्यू. संपूर्ण गोष्टी आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर डेफिनेटली आहेतच. आणि आता आपण पण काही फिश घेतलं आहे घरी. हे तर मी काहीच खात नाही. सो हे बांगडे आहेत पण खूप मोठे आहेत. सो आता आपण पॉम्पलेट घेतलेत. येस. एग्स आहेत, फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, सर्व गोष्टी आहेत. स्टॉक पूर्ण आहे UAEकडे. न्यूजमध्ये काही दाखवतात, आपल्या इंडियन न्यूजमध्ये प्रत्येक गोष्टी आहेत. आम्ही हे ट्राय करतोय फर्स्ट टाइम. लेट्स सी कसं. ॲक्च्युली आम्ही हे बाहेरून ऑर्डर करतो, पण आम्हाला बाहेरून ऑलमोस्ट 1.50ला पडतो एक, आणि हे 3ला आहे प्रॉपर. ह्याच्यात दिले बघ कसं बनवायचं आहे. हीट, बीट आणि ईट. हीट, बीट, ईट. लेट्स गरम करा, फटके द्या. ट्राय करूया. हो, माझा गुरुवार आहे आज, पण हे बघा आज हे फुल चिकन असतं ना. आणि हा फुल चिकन आहे. आम्ही कधी नाही, आपण हे कधीच नाही घेतलंय ना. कधीच नाही घेतलेला आहे, कधीच नाही. कधीच सॉसेज आहेत का? सगळे सांगतायत उद्देश, सगळे सांगतायत की स्टॉक नाहीये, स्टॉक नाहीये. हे काय आहे? एवढा दुनियाचा स्टॉक आहे. stock भरलेला आहे. काय अंडी आहे. भाजीपाला सगळ्या गोष्टी आहेत इकडे. मी एकाला विचारलं सुद्धा, पण विदाउट परमिशन ना तिचा व्हिडिओ बनवून अलाउड नाहीये. तर मी त्याला विचारलं की कसं आहे. कॉस्ट डेफिनेटली कॉस्ट वाढल्यात, प्राइजेस वाढलेत. त्याला विचारलं माल येतोय का. मालची गाडी बाहेर उभी आहे. माल तर येतोय, सगळं आहे. हा पण त्या छोट्या ग्रोसरीवाल्याकडे थोडा माल नाही येत होता. तो बोलला असा. फर्स्ट जे कांदे आपण कितीला 2 दिरहमला घेत होतो? 199ला. 199ला ते 5 दिरहमला झाले. 5 किती? नाही 599. म्हणजे तू त्याला मगाशी मला बोलले ना कॅल्क्युलेशन मध्ये इंडियन ऑलमोस्ट करन्सीमध्ये 150 रुपयाच्या आसपास किलो. 150 रुपये ते पण कांदा ओले आहेत. झाले. ओले कांदे, आणि ते पण चांगले नाही. चांगले हाय, ठीक आहे, ओले आहेत. तर ओले कसे असतात ते तुम्हाला माहिती आहे. किलो असं झालेलं आहे. बाकी तर सगळं आहे. आपण निघूया. चलो लेट्स गो. चल लवकर यार. मी पिकल घेते. इथे व्हरायटीज बघ. मी इतके कन्फ्युज झाले काय घ्यायचं आहे. कांद्याचा पिकल, करेला पण आहे. गार्लिक तर समजा चांगलं लागेल. मग हे तू काय फर्स्ट टाइम बघितलंस का? हो. नाही, आपल्या इथे पण भेटते डीमार्टला वगैरे. हा कट फ्रूट आपल्याला घ्यायचा आहे. Cut fruit? चेंकर. कट मँगो पिकल. कट मँगो पिकल. एकदा ना तो आणलेला, कुठे गेला मँगो ठोकू. मँगो ठोकू पिकल. असं वाटतं ते शिव दिले. त्याच्यापेक्षा हा टेस्टी आहे. मला आवडतो त्याची टेस्ट. थोडी वेगळी आहे. नॉर्मल लोणचं पेक्षा वेगळी आहे. छान आहे थोडीशी. व्योम कुठे आहे? व्योम कुठे आहे? Where is व्योम? Where is व्योम? Where is व्योम? माझी baby. कुठे गेली होती मम्मा? कुठे गेली होती मम्मा? दादा. Outside, Mama outside गेली होती. काय खातं? सरले. काय खातेली माझी? Tell Mama. Mama, I was being a good boy. You were a good boy. Wow. I was a good boy. Door. What do you want? ओपन आहे सांगतो तू. डोर क्लोज करायला सांगतो. योमा, माऊ त्या नागड्या माणसाला बघत होती. यश और नो? यश. व्योमा, मावशी
त्या माणसाला बघत होती नांगडा माणसाला? येस नो? ओके चल तुम्ही साईड उभी राहा. ओके व्योम, त्याची ट्रिक आहे. व्योम खरं खरं बोला की माऊ विंडो मधनं त्या नांगडा माणसाला बघत होती? बघत होती की येस नो? येस नो? नमनू. व्योम, डॅडा बॅड बॉय आहे का गुड बॉय आहे? बॅड बॉय आहे. व्योम गुड बॉय आहे याच्या ना? तो आहे नाही, मला माहितीये ना तू आहे. बरं तू बॅड बॉय आहे याच्या ना? नाही. ओके. आई, आई, आई. ओके मला सांग, माऊचं लग्न यावर्षी होणार? येस नो? प्यारी समझ गई. असं करतो तू, माझं लग्न लावा लागलाय सगळे. माऊला याच वर्षी बेबी होणार? येस नो? येस? गेला तो, झाली आंघोळ वाटतं. नाव झाली. ऑडियन्स झालंय का काय? शना इज गॉन, लेट हिम गो. हे बघ कोण बोलते, जी बघत होती ती बोलते. ए व्योम, तू त्या मंकीला कसं गाणं गाऊन झोपत होता? कसं गाणं गात होता? आणि अजून ए, ऐक ना रोमा, अम्मा. माऊचा नवरा पाकिस्तानी असणार आहे का? येस नो? अरे तू त्याला खाली घेऊन जाते, त्याला बरोबर माहितीये त्याचं काय चाललंय. माऊचं मी तुझ्यासोबत एकटी येणारच नाही कुठे आता. माऊचे हजबंड इस्लाम असणार आहे? येस नो? रोमा, माऊचे हजबंड कोण आहे? इस्लाम असणार नाही आहे? नाही 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 नाही. अरे हा इस्लाम कसा आहे? इस्लाम तर हा आहे ना कुठचा? बांगलादेश. बांगलादेशी. हा काय सुंदर कसं होतं? वाव, कसं होतं? सुंदर. कोण शिकवलं? त्यांनी स्वतःनी. काय मम्मा करतो. आम्ही खाली गेलेलो आणि इतका व्योमचा आवाज बाहेर पर्यंत लिफ्ट तुम्ही ऐकलंच असेल. जानू काय बाहेर जा. काहीतरी ओहो हो हो झालेलं आहे. ओ अरे मोबाईल जस्टिस करत नाहीये. काय सुंदर झालंय. पेडी यू शुड सी दिस. एक सेकंड. आताच बघ. हेच तर त्याला दाखवते. हो हो. वा 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 वा. तो तारा पण बघ ना, दिसतोय का कॅमेरामध्ये? Oh my God. किती सुंदर. तिने आणि त्या क्लाउड्सने एक लाईन बघ कशी केली. बेटा बेटा हे बघ, हा बघ. बघ ना, बघ बघ भरलेली पाण्याची बॉटल आहे, त्यांनी हलवली तिथून. सोना नको करू बेटा असं प्लीज. उदेश, मी तुला सांगते, ह्याला ना हे वजन बिजन उचलायची खूप हाऊस आहे. ह्याला आपण वेट लिफ्टिंग करूया. आतापासूनच? हो. अरे हाईट नाही वाढणार. तशी नाही रे वेट लिफ्टिंग, म्हणजे ते बघितले ना तू, बेबीज लोक करतात ते काहीतरी. बारकोड ते म्हणलं ते. हा ते लटकणं विटकणं असं काय काय त्याला शिकवायला पाहिजे. फ्रेम पकड फ्रेम पकड फ्रेम पकड. फ्रेम ती बघ वरती, तिकडे बघ. अरे तिकडे बघ ना. शॅडो गेम चाललाय, शॅडो गेम. हा बाबूचा देवाचा जीव तुझा. हे बघ, हे बघ. पकडू. हे बघ फ्रेम पकडते. फ्रेमला चावू चावू फ्रेमला. बाबा तू कर शो ना. आया व्योमला खाल्लं. आता पप्पी घेऊया. किशिका 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 किशिका. ते व्योम आहे, पप्पा आहे. व्योमा कुठे आहे? व्योम काय कुठे आहे? चाललंय यांचं? चला चहा घ्या. काय खातो? शहाणं बाळ ब्रॉकली खातंय. खा.
काय खातोय बाबू? दादा काय करताय? देव बाप्पा करताय दादा. यो कशी आहे ब्रॉकली? इथे मम्माला बघून सांगा कशी आहे ब्रॉकली. टेस्टी आहे. हा खा ना. ओके, याच्यावर लिहिलंय फॉर क्रिस्पी पराठा हीट ऑन फ्लॅट पॅन विथ घी फॉर अबाउट अ मिनिट. हे सगळं मी तिथे वाचलं पण घेऊन आली. अच्छा, तसं पण आपल्याला सगळेच करून टाकायचे आहेत ना, तर झिपलॉक राहू नाही राहू काय फरक पडतोय. मी एकदम आतमध्ये पर्यंत ते सगळे चिकटलेत. निघाले ना. ओ, हे फक्त लाटलेले आहेत. हे फक्त लाटलेत उद्देश. हे बघ. ओ, आपण बिझनेस करू शकतोय. चपात्या लाटून ठेवायच्या पॅकेटमध्ये. अजून काय दुबईला हेच करायला लागलं. बिझनेस होता है. कोई धंदा छोटा बड़ा नहीं होता. लेट्स होप हा छान होऊ दे. चपात्या बनवतात तशी बनवेन मी हे. सो लेट्स सी कसं होते. साईड शिजली की आपण त्याला पलटवू. ही बघ शिजली. वा, पटकन शिजली रे. त्याचा आवाज बघ. ऑफकोर्स रोज कोण खाणार आहे. आपण कुठे फर्स्ट टाइम आणले तर कधीतरी ठीक आहे. कधीतरी जस्ट ट्राय. व्हेरी नाईस. किती छान लच्छे दिसतात बघ ना. व्हेरी नाईस. आय थिंक ना हे कोणीतरी काय घरी केलं असतील कंपनीमध्ये, पण ऍक्च्युली असं ना लाईक मॅनमेड असेल. मॅनमेडच आहे हे. कसं मशीन मध्ये बनणार सांगता येत नाही. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत हल्ली. किती सुंदर लच्छे दिसतात तुला. हो, खूप छान आहे रे. इट्स डन. मी ह्याला तोडत नाही उद्देश. राहू देऊया. नाव पराठा नंबर. असं वाटतंय मीच लाटले. अरे काय सोपं काम आहे. मी आता चपाती बनवणं सोडून देणार आहे. रेडी चपात्या नाही रे. तिकडे एक सेकंड. तुला माहिती आहेत का, मी जेव्हा ऑफिसला जायची ना तेव्हा माझ्यासोबत ज्या कलिग्स होत्या त्या काय करायच्या, त्यांना अशा चपात्या आहेत ना अशा लाटून एकदा अशी हलकी शेकून कच्ची पक्की तिला फॉइलमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवायच्या आणि हवे तेव्हा काढायच्या, नुसतं शेकवायच्या आणि खायच्या. असा शॉर्टकट मी कधीच केला नाही. कधी वाटतो की करावा शॉर्टकट. बघितलाच आजचा दिवस कसा गेला. सकाळी 3-4 अलर्ट आले होते आणि त्यानंतर दिवसभरात तर एकही नाही आला. सो बेसिकली शांत दिवस होता. छान दिवस होता. आज थोडं बाहेर गेले, थोडं बेटर फील झालं. कसा तरी आवाज आला. नॉर्मल आवाज आहे, ठीक आहे. सो बघूया. आय होप की असेच बाकीचे दिवस पण असे शांतच जावे विदाऊट ब्लास्ट. असं ब्लास्ट झाला तर आहे कुठेतरी झालं. हो, आज आमच्या ऑफिसकडे, माझ्या ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या साईडला मिसाईलचे इंटरसेप्ट झाला आणि ती डेब्रीज पडून आग लागली होती तिथे ऑफिसच्याच मागे. सो आज असं सिच्युएशन आली होतं. लकीली आज कोण ऑफिसला गेले नव्हते, आम्ही सगळे घरी होते. तर आय होप हे संपू दे. खूप झालं आता, खूप त्रास झालेला आहे. चला, आय होप रात्री काय अलर्ट नको. उद्याने मी सुखाने झोपले. ते झोपच येत नाही या अलर्टमुळे. बाय.